आपल्यासोबत शशिकांत शिंदे सर आहेत. सर, आज हा मोर्चा तुमचा निघतोय, गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. कसा सगळ्या मोर्चाचं स्वरूप असणार आहे? कोण कोण नेते कधी सहभागी? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिली क्रांतीचा मोर्चा हा लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी आपण काढलेला आहे. या मोर्चाचा संदेश एवढाच आहे, त्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यानंतर बाकीचे सगळे नेते मंडळी, राज ठाकरे साहेब वगैरे सगळे आम्ही या ठिकाणी सामील होणार आहोत. मोर्चा आवाज उठवण्याचा एवढाच आहे की आता लोकशाही टिकवायची असेल, संविधान टिकवायचं असेल तर पहिली क्रांती महाराष्ट्रातून होते, लढावी भूमीतून होते आणि मुंबईतून होते. मला वाटतं मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघेल याचा विश्वास आहे. मतदानासाठीचा 1 जुलैची ती तारीख होती आणि आता राज्य निवडणूक आयोगाने केंद्र निवडणूक आयोगाला पाठवलंय की 18 तारखेपर्यंत, 11 ऑक्टोबरपर्यंत निदान करावं, पण तिकडून अजून कोणतं उत्तरच येत नाहीये. हे ठरवून आलंय, मॅच फिक्सिंग आहे. आता त्यांनी जे 2 निर्णय घेतले त्या लोकांनी ज्या पद्धतीने आता सांगितलेलं आहे की 2 निर्णय दिलेले आहेत. एक तर जो कोणी निवडणूक लढवणार आहे त्याला सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढवताना उमेदवारी अर्ज दाखल करताना पुरावे द्यायचे. तसेच मतदार दुबार नावं झालेली आहेत, त्या दुबार नावाच्या संदर्भामध्ये त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, या दुबार नावाच्या मधला तुम्ही चॉईस करायचं कुठे निवड, म्हणजे याचा अर्थ निवडणूक आयोग मान्य करते की डबल नाव आहे. आमचं म्हणणं आहे ती यादीत परत फेरतपासणी आणि फेरचौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे. पवार साहेब कधी सहभागी होणार? मोर्चा सुरू झाला की पवार साहेब चालू. धन्यवाद सर.